हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. बिग बॉस मराठी सीझन 6 ची तुम्ही सगळेच वाट बघत होतात आणि आज मी आहे बिग बॉसच्या घरात. दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार. चला तर बघूया बिग बॉस मराठी 6 सीझन 6 च्या घराची पहिली झलक. सो आता मी जाणार आहे बेडरूम मध्ये, जिथे स्पर्धक क्रमांक 1 जो कोणी असेल तो सिंगल बेड घेतो आणि इथे फक्त एकच सिंगल बेड आहे. कसं आहे बेडरूम चला बघूयात. सो बेडरूम मध्ये आल्या आल्या सुंदर एक काउच आहे आणि त्यानंतर हा बेडरूम होतो सुरू. इथे कॅप्टन्स रूम आहे. कॅप्टन्स रूम मी तुम्हाला दाखवणार आहे, पण त्याआधी बेडरूम बघूयात. सदस्य नंबर 1 जो असतो तो सिंगल बेड नेहमी पकडतो. तर सिंगल बेड आहे आपल्याकडे, डबल बेड आहेत आणि यावर्षी पहिल्यांदाच हे सरप्राईज आहे की बंक बेड ठेवलेले आहेत, ज्याच्यामुळे खूप भांडणं होणार आहेत या बंक बेड्समुळे. कारण का कोणीही वर झोपायला तयार नाही होणार आणि कोणी वर झोपणार असेल तर त्याच्या खाली कोणी झोपायला तयार नाही होणार. हे सगळे 4 आहेत, वर खाली पण खूप चांगले केलेत. आणि सगळ्यात चांगलं म्हणजे AI चा वापर खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे. हे सगळे इमेजेस आहेत, पण यातले काही इमेजेस, काही पेंटिंग्स हे उमंग सरांचे आहे, ज्यांनी हे घर बनवले आणि हा त्यांचा एक सिग्नेचर टच आहे या घरासाठी. इथेच खूप राडे होतात, खूप भांडणं होतात, पण या संपूर्ण बेडरूममध्ये माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे हे, याला आपण झुंबर म्हणतो, चाव्यांनी बनवलेलं आहे. कारण का या घरात 800 खिडक्या आणि 900 दारं आहेत. नक्की या 800 खिडक्या आणि 900 दारांपैकी कोणतं दार उघडणार, कोणता दरवाजा उघडणार आणि आपल्याला काय धक्का मिळणार, हे सगळंच आपल्याला 11 जानेवारीपासून कळणार आहे. चला बघूयात या घराची झलक. पण त्याआधी मला तुम्हाला सांगायचंय, हे जे बाहेर आलेल्या गोष्टी असतात ना, या हे नाक, हात, ते नाक, हे सगळंच काहीतरी सांगतं आणि यामुळेच घरात भांडणं होतात, खूप वेगवेगळ्या गोष्टी होतात. आता हे बेड आणि हे बेडरूम जितकं स्वच्छ दिसतंय तितकंच 100 दिवसांनी स्वच्छ दिसेल की नाही माहिती नाही, पण आम्ही जे आता अनुभवतोय ते थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. चला तर बघूयात बेडरूमची एक खास झलक. सो आता आपण जाणार आहोत कॅप्टन्स रूम मध्ये, ज्यासाठी खूप भांडणं होतात. ती कॅप्टन्स रूम नक्की कशी आहे चला बघूया. या तो जेव्हाही आम्ही घरात येतो तेव्हा सगळ्यात आधी आमचं लक्ष कॅप्टन्स रूम कडे जातं आणि ही कॅप्टन रूम मिळवण्यासाठी अनेक टास्क होतात. कधीतरी टास्क होत नाहीत, पण तरीही रूम त्या स्पर्धकापर्यंत येते. आता हीच रूम का, तर सूर्य म्हणजे मी सूर्य हूं, ती एक पॉवर येते म्हणून इथे सूर्य आहे. इथे विंग्स लावलेले आहेत उंच उडण्यासाठी. म्हणजे इथे काही काही गोष्टी अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलेल्या आहेत ज्या एका कॅप्टनची ओळख असतात, कॅप्टनची निशाणी असतात. आणि इथून जर आतमध्ये गेलात तर कॅप्टनसाठी एक स्पेशल वॉशरूम आहे, जे आता बंद आहे, पण एक स्पेशल वॉशरूम असतं नेहमीच. आणि हा रूम फक्त कॅप्टनसाठी असतो. 1 वीक जेव्हा तो कॅप्टन इथे राहतो त्याला कदाचित सोडून जायचं कदाचित मन नाही करणार, पण हे खूप सुंदर केलंय. या कॅप्टन रूमची झलक चला बघूया. यावर्षी या घरात पहिल्यांदाच एक डेन्यूब रूम करण्यात आलेली आहे आणि हेच सरप्राईज आहे. इतकी सुंदर रूम, इतकी छान रूम, जी कदाचित तुम्ही बिग बॉस हिंदीमध्ये बघितली असेल, पण आता बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये ही रूम दिसणार आहे. चला बघूयात या रूमची खास झलक. आणि इथे बसण्यासाठी जी भांडणं होणार आहेत त्यासाठी तुम्ही उत्सुक असालच, पण
इथे बसल्यानंतर तुम्हाला संपूर्ण घर दिसतं. इकडे बसून तुम्हाला कोण कुठे काय करते ते सगळं दिसतं. चला तर बघूया या घराची छोटी झलक. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा आणि बिग बॉस मराठी सीझन 6 बघायला विसरू नका. 11 जानेवारीपासून फक्त कलर्स मराठीवर. आणि हे बिग बॉसचं घर आजपासून तुमचं आहे. व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.